नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, उत्पादन क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, पोर्ट ब्लेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, शिराळा पोलीस स्टेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 7 खंडात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानाच्या संवर्धनाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, खारफुटी वने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, वेंबनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, पूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आग्नेय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, भात व गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याचे प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4, रामचंद्र बागशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3, 2 एप्रिल 1870 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3, धोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22,
निग्रोटी आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? निग्रोटी आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधीजींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1802 मध्ये डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅश या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर डॅश येथील होमरूल सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश येथील होमरूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? कोकण भागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तलासरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅश यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. डॅश यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुलेश्वरी नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भुलेश्वरी नंद या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शहाजी सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते? लिंबूमुळे कोणते जीवन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश डॅश आहे. शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 झुरळाचे हृदय डॅश डॅश कप्प्याने बनलेले असते. झुरळाचे हृदय डॅश डॅश कप्प्याने बनलेले असते. तर ऑप्शन क्रमांक 3 13 हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 39 भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन क्रमांक 4 1858 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्वेत रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1867 पूर्वी भारतात डॅश डॅश असे आर्थिक वर्ष होते. 1867 पूर्वी भारतात डॅश डॅश असे आर्थिक वर्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 मे ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रात भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 एम लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 एका पेशीत एकूण डॅश डॅश पर्यंत तंतुकणिका असू शकतात. एका पेशीत एकूण डॅश डॅश पर्यंत तंतुकणिका असू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 50 ते 5000 पर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत?
महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. टायफॉइडचे रोगजंतू डॅश डॅश आकाराने असतात. टायफॉइडचे रोगजंतू डॅश डॅश आकाराने असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 दंडाकृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तौला शिखर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयात डॅश डॅश हे पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. मुंबई ठाणे औद्योगिक शहरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अतिदाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला. दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत डॅश डॅश छापखाना सुरू केला. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्णय सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. बुऱ्हाणपूर खिंड या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? बुऱ्हाणपूर खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल.